एरवी विरोधकांचा समाचार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याच आमदाराला भर विधानसभेत सुनावलं। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावं लागेल, असे खडे बोल फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना सुनावले। पाहूया। लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। भर विधानसभेत आपल्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावत चेतावणीच दिली। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाल तर घरी बसावं लागेल, अशा शब्दात फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना फटकारलं। विषय अवैध दारू विक्रीचा होता। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदेश देऊनही कारवाई होत नाही, असं भाजपचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले। पण त्याच वेळी हे प्रकरण त्यांनी लाडक्या बहिणींशी जोडलं आणि त्यावरून मुख्यमंत्री अभिमन्यू पवारांवर संतापले। ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे। हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात। अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय। पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल। ठीक। हे तेच अभिमन्यू पवार आहेत जे एकेकाळी फडणवीसांचे पिय होते। त्यानंतर लातूर औसातून फडणवीसांनी तिकीट देऊन त्यांना दोनदा आमदारही केलं। अभिमन्यू पवार यांच्या आधी फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या विषयावरून विरोधी पक्षातल्या आमदारांनीही लाडक्या बहिणीचा संदर्भ देत महिलांच्या सुरक्षेवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीची मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे, तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात। आणि त्याच्याबरोबर ज्या वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का, एवढंच विचार। सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही। खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे, पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका। या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली आहे, ती त्यांच्या जवळची योजना, त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू, हेही मी ताईंना सांगतो। अध्यक्ष महाराज, हे एकच डॉक्टर प्रकरण, मी नाव घेत नाही त्यांचं, डॉक्टरचं जे प्रकरण झालं, अध्यक्ष महाराज, स्वारगेटचं प्रकरण असेल, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आहे। तुम्ही लाडक्या बहिणीचं कोणालाच विरोध नाही आहे, तुम्ही योजना चालवता त्याचाही काही विरोध नाही, फक्त लाडक्या बहिणीचं खापर तुम्ही या योजनेला आम्ही देऊ शकत नाही कारण की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिलेले, तुमचे मंत्रीच सांगतात, काय आम्ही नाही म्हणत। त्यामुळे तसं फोडू नका त्यांच्यावर, काही सगळ्या योजना निराधारचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही आणि सांगतात की लाडक्या बहिणीमुळे देत नाही, त्यामुळे तसं खापर फोडू नका लाडक्या बहिणीवर, हे एवढंच आमचा आक्षेप आहे त्याच्यामध्ये। निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत, उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे, तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो। आता फक्त ज्या लोकांचे KYC होऊ शकले नाहीत, प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे 10% लोक आहेत की ज्यांचे KYC अद्यापही झालेले नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत, ते KYC झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील। आणि म्हणून हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत। दुसरं,
आपण शक्ती कायद्याच्या संदर्भात सांगितलं. शक्ती कायद्याच्या संदर्भात तो कायदा आपल्याकडे परत आलेला आहे. दरम्यान फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी फॉरेन्सिकच्या तपासातून समोर आलेलं तथ्यही मांडलं. डॉक्टर तरुणीचा मृत्यू हा गळफास लावूनच झाला आणि हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरूनही मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. हातावर लिहिलेलं अक्षर हे डॉक्टर तरुणीचंच आहे असं निष्पन्न झालंय. एकीकडे बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपीनेही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्या दोघांचं नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने ही आत्महत्या केलेली आहे. यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या दोन गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत. पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे, गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे. आणि दुसरं हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत. अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत. अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही. आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल. या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे. ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांचीही चौकशी झाली आहे. त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही. सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल. डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून स्थानिक भाजपचे नेते आणि माजी आमदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावरही आरोप झाले. मात्र अटकेत असलेला निलंबित PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरने तरुणीची फसवणूक केली. त्यातूनच तरुणीने आत्महत्या केल्याचं आतापर्यंतच्या तपासातून समोर आल्याचं विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.